पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एक आव्हान केलं. या आव्हानामध्ये तब्बल 1 वर्ष सोने खरेदी करू नका असा आव्हान त्यांनी भारतीय जनतेला केलेलं पाहायला मिळतं आहे. आपण सध्या रत्नागिरीतल्या रामआळी परिसरामध्ये आहोत आणि आपण एका ज्वेलर्सच्या दुकानामध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता की या ठिकाणी सुद्धा सकाळपासूनच काही जे नागरिक आहेत ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत. सोने किंवा तत्सम खरेदीसाठी या ठिकाणी आलेले आहेत. मात्र आवश्यकता म्हणून अनेक मंडळींनी या ठिकाणी आम्हाला कबूल केलं की आम्ही आमच्या घरी आवश्यकता होती म्हणून आम्ही या ठिकाणी खरेदी करण्यासाठी आलेलो आहोत. आपल्यासोबत काही अशा महिला वर्ग आहे. ताई, काय सांगाल, सोनं खरेदी करायला आलं आहे. काल पंतप्रधान मोदींनी असं सांगितलं की 1 वर्षभर भारताची अर्थव्यवस्था सुरळीत होण्यासाठी सोनं खरेदी करू नका. काय कसं बघताय? नवीन सोनं खरेदी करायला आलो नाही. आम्ही जुनं होतं ते मुलीला कानातले होते त्याच्यासाठी आम्ही आलो आहे ते. बरोबर आहे. हां, नवीन काही खरेदी केली नाही. बरोबर आहे. जुनं देऊन आम्ही खरेदी केलं आहे. बरोबर आहे. कारण महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे दागिने आणि सोनं. अशा वेळेला मोदींनी या खऱ्या अर्थानं जे म्हटलेलं आहे की 1 वर्ष सोनं खरेदी करू नका. भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी तुम्ही असं करू शकता का किंवा करणार का? नाही, तसं मोदी सांगतील तसं म्हणजे त्यांचं आम्ही ऐकणारच. पण हे कसं तिला मुलीला पाहिजे होते तेव्हा ते जुनं दिलं आणि आम्ही नवीन घेतलं असं. बरोबर आहे. या ज्वेलर्सच्या दुकानातले मालक आहेत, आपण त्यांना विचारून घेऊया की नेमकं गिरायकांवरती याचा परिणाम झाला आहे का. साहेब, काय सांगाल, काल जेव्हापासून आव्हान केलं 24 तास उलटून गेलेत, काय वाटतं ज्वेलर्सच्या दुकानावरती परिणाम झाला याचा? नाही, लगेच असा परिणाम अजून वाटून येत नाही. हे काही दिवसानंतर किंवा फरक वाटला तर समजून येईल नंतर. पण गिरायकं पहिलं देऊन नवीन घेणे, त्यात लागलं तर थोडं घालणे, हे गोष्टी चालू आहेत. त्याप्रमाणे लग्न सराईचा हंगाम सुरू आहे. इन्व्हेस्टमेंट म्हणून लोक करतात का की लग्न सराई म्हणून लोक खरेदीसाठी येत आहेत? जे गरजेला लागतात लग्न सराईला वगैरे त्या गोष्टी केल्या जातात आणि त्याप्रमाणे आता दागिने वगैरे खरेदी चालू आहे. बरोबर. इन्व्हेस्टमेंट म्हणून कोणी येतं का सोने खरेदी करायला? ते आता नंतर समजत जाईल. तसं काय सांगता येत नाही. पण तसं आता नाही येत, आता तरी नाही. इन्व्हेस्टमेंट म्हणून नाही नाही. नक्कीच दुकानदारांची बोलकी प्रतिक्रिया होती. सध्या जे लोक आहेत ते लग्नसराईसाठी या ठिकाणी सोनं खरेदीसाठी येत आहेत. कालपासून आव्हान केल्यानंतर 24 तास उलटून गेलेले आहेत. गर्दी कमी झालेली नाही, मात्र लोक अत्यावश्यक किंवा घरातला कुठला विधी असल्यामुळं किंवा लग्नसराई असल्यामुळं या ठिकाणी सोनं खरेदीसाठी येत आहेत. मात्र इन्व्हेस्टमेंट म्हणून सध्या तरी कोणी सोनं खरेदी करण्यासाठी गेल्या 48 तासामध्ये आलेलं नाही, अशी कबुली रत्नागिरीतल्या सराफाने दिलेली पाहायला मिळते आहे. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.